मुरबाड कल्याण महामार्गावरील रायते पुलावर भीषण अपघात झालाय। प्रवाशांनी भरलेली जीप ही डंपरवर आदळून अपघात झाला। भीषण अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय। कल्याण तालुका पोलीस आणि टिटवाळा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेले आहेत। प्रतिनिधी योगेश घोडे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। योगेश, अतिशय भीषण अपघात झालाय, 11 जणांचा मृत्यू। विक्रांत, यावेळी जी परिस्थिती या ठिकाणी जी निर्माण झालेली आहे ही अतिशय भयानक आहे। आज जी 11 वाजता 11च्या सुमारास दुर्दैवी घटना ही घडलेली आहे। 11 जणांवर या दुर्दैवी घटनेमुळे काळाने झडप घातलेली आहे। सकाळी मुरबाड कल्याण या महामार्गावरील नवीन जो ब्रिज आहे वाहतुकीचा, त्या ब्रिजवर हा संपूर्ण अपघात घडलेला आहे। प्रवाशांनी भरलेली एक जीप ही मिक्सर टँकरवर आदळली आणि हा अपघात घडलेला आहे। या अपघातात घटनास्थळी स्पॉटवरच 11 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे आता या ठिकाणी या हलहल ही व्यक्त केली जात आहे। मात्र अशा प्रकारचे अपघात हे वारंवार घडत आहेत, हेही पाहणं आता गरजेचंच आहे। पोलीस फाटा हा या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात तैनात झालेला आहे। त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय रायते या ठिकाणी या संपूर्ण बॉडी या हलवण्यात आलेला आहे। जी गाड्या अपघाताची जी गाडी होती त्यांनाही साईडला करण्यात आलेला आहे आणि वाहतूक आता सुरळीत ही सुरू करण्यात आलेली आहे। विक्रांत, बरं योगेश, हा अपघात मुळात नेमका झाला कसा? म्हणजे चालकाचं नियंत्रण सुटलं होतं का? नेमकं काय घडलं होतं त्या संदर्भातली काही माहिती आहे का? आणि जखमींचा आकडा नेमका काय, त्या संदर्भातली काही माहिती समोर येते का? नक्कीच, जखमी या अपघातातील 11 जण हे मृत्युमुखी पडलेले आहेत। काळाची झडप ही त्याच्यात घातलेली आहे आणि त्याचबरोबर जखमी ही शेजारच्या जे रुग्णालय आहेत, खासगी रुग्णालय असतील किंवा ग्रामीण रुग्णालय, त्यामुळे जखमींचा आकडा हा एक्झॅक्ट समजू शकलेला नाही। मात्र थोड्याच वेळात हा आकडाही आपल्या समोर येईल। हा अपघात घडण्याचं मुख्य कारण म्हणजे कल्याण मुरबाड रस्ता हा आता वाहतुकीसाठी एक प्रशस्त असा रस्ता बनवलेला आहे। या मार्गावर कोणत्याही प्रकारे स्पीड ब्रेकर नाहीयेत, त्यामुळे वाहतूक ही जो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते। जर एखाद्या गाडीचा या ठिकाणी कंट्रोल सुटला तर अशा पद्धतीचे अपघात हे घडत असतात। हे अतिशय भीषण अपघात झालेला आहे योगेश, अतिशय मोठी दुर्घटना म्हणावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।